6 वर्षापूर्वी झालेल्या या हत्याकांडाने सारे हादरले होते. इतके वर्ष उलटून हे कीर्तीचा ना मृतदेह सापडलाय ना कुठला अवशेष सापडलाय. या प्रकरणात पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत आरोपींना गजाआड केलं. सत्र न्यायालयाने प्रसिद्ध कीर्ती व्यास खून प्रकरणात सोमवारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजलानी यांना दोषी ठरवले. 6 वर्षापूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणात तपास पथकाला आजपर्यंत कीर्तीचा मृतदेह सापडलेला नाही. तिचे काही अवशेषही सापडले नाहीत, परंतु गुन्हे शाखेकडे अनेक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे होते. न्यायालयाने ते पुरावे मानले आणि या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. ही हत्या 16 मार्च 2018 रोजी झाली होती. आरोपींना मे 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणी 3 महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 2021 मध्ये खुशी सजनानींना सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला, पण सिद्धेश ताम्हणकर तुरुंगातच होता. हे प्रकरण शीना बोरा प्रकरणासारखं हाय प्रोफाईल प्रकरण होतं. त्यामुळे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर, गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त के.एम. प्रसन्ना स्वतः त्यावर लक्ष ठेवून होते. खुशी सजलानीची फोर्ड इकोस्पोर्ट कार मुंबई क्राईम ब्रँचने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली तेव्हा या प्रकरणातील पहिला पुरावा सापडला. तिच्या कारच्या सीटच्या पुढील आणि मागील बाजूस वाळलेल्या रक्ताच्या खुणा आढळून आल्या. हे रक्त कीर्तीच्या पालकांच्या रक्ताशी मॅच करण्यात आले असता त्यांचा DNA मॅच झाला आणि कीर्तीही या कारमध्ये असल्याची पुष्टी झाली. यानंतर DCP दिलीप सामंत, वरिष्ठ निरीक्षक राजे, निरीक्षक सचिन माने, हृदय मिश्रा, प्रमोद शिर्के आणि सोनवणे यांच्या पथकाने खुशी सजलानीची कसून चौकशी केली. त्यानंतर सिद्धेश ताम्हणकरचीही चौकशी करण्यात आली. अखेर या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. कीर्ती व्यास ही अंधेरी येथील बीप ब्लंट कंपनीत वरिष्ठ पदावर होती. या कंपनीत एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पार्टनर आहे. खुशी सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकरही याच कंपनीत कामाला होते. या दोघांमध्ये अफेअर सुरू होतं. त्यामुळे सिद्धेशच्या कामावर त्याचा परिणाम झाला होता. त्या काळात GST नव्याने लागू झाला होता. सिद्धेशला याबाबत फारशी माहिती नव्हती आणि तो शिकण्याचा प्रयत्नही करत नव्हता. यामुळे कीर्तीने सिद्धेशला नोटीस दिली होती. 16 मार्च ज्या दिवशी कीर्तीची हत्या झाली तो नोटीसला उत्तर देण्याचा शेवटचा दिवस होता. सिद्धेशला संबंधित कंपनीत नोकरी करून अजून 5 वर्ष झाली नव्हती. त्यामुळे नोकरी गमावण्याबरोबरच ग्रॅज्युएटी मिळणार नाही अशी भीतीही त्याला वाटत होती. त्यामुळे 16 मार्च रोजी सकाळीच खुशी सजलानी आणि सिद्धेश ताम्हणकर हे कीर्तीच्या घरासमोर DB मार्ग परिसरात गेले. ती ऑफिससाठी घरून निघताच दोन्ही आरोपींनी तिला काहीतरी बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर गाडीत कीर्तीवर सिद्धेशला दिलेली नोटीस परत घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. जेव्हा कीर्तीनं त्याचा ऐकण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी कारमध्ये तिचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह कारच्या मागच्या बाजूला खाली टाकला. यानंतर सिद्धेश गाडीतून खाली उतरला. मग तो परळ येथील घरी गेला. तिथून तो ऑफिसला गेला. खुशी सजलानीने मृतदेह असलेले वाहन सांताक्रूज येथील तिच्या इमारतीत नेले. तिथे पार्क केल्यानंतर ती अंधेरीतील कार्यालयात गेली. सायंकाळी 5 वाजता दोन्ही आरोपी काही मिनिटाच्या अंतराने कार्यालयातून बाहेर पडले. खुशीने तिच्या इमारतीतून कार काढली आणि नंतर सिद्धेशला घेतलं. मग या दोघांनी चेंबूर जवळील मोहोल गावातील नाल्यात कीर्तीचा मृतदेह फेकून दिला. घटनेच्या रात्री कीर्ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. बीप ब्लंट कंपनीचे सर्व कर्मचारीही पोलीस ठाण्यात गेले. खुशी आणि सिद्धेश सुद्धा, जेणेकरून त्यांच्यावर कोणी शंका येऊ नये. पण क्राईम ब्रँचने कीर्तीच्या घरापासून तिच्या ऑफिसपर्यंतचे सर्व CCTV कॅमेरे पाहण्याचा निर्णय घेतल्यावर दोन्ही आरोपी घाबरले. आपला गुन्हा उघडकीस येण्याच्या भीतीने त्यांनी पोलिसांना सांगितले की 16 मार्च रोजी सकाळी कीर्ती आमच्यासोबत कारमध्ये होती, परंतु तिला आम्ही मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सोडलं होतं. ती ट्रेनने अंधेरी ऑफिसला जाणार होती, पण मुंबई सेंट्रलच्या रेल्वे CCTV फुटेजमध्ये कीर्ती दिसत नसल्याने गुन्हे शाखेने खुशीची कार फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली. तेव्हा तिच्या गाडीत पिरियड ब्लड आढळून आलं. त्यावरून या हत्येचं गूढ उकललं. मात्र खुशीचा मृतदेह कधीच सापडला नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.